तर गोलंदाज दाखल झाला. निकेत गोलंदाज ट्रॅक वरती आहे. नॉन स्ट्राइक वरती बबिता, नॉन स्ट्राइक एंड वरती योगेश. इथून योगेश आणि बबिता जोडी सलामी वीर म्हणून तर फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये गोलंदाज अनिकेत बघायला मिळतो. इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर सामना क्रमांक 1 बाप्पा भोरेपडा संघाचं वर्चस्व राहिलं गेलं. सामना क्रमांक 2 मध्ये साई माऊली पडग्या संघाची बाजी मारली गेली. सामना क्रमांक 3 मध्ये शिवसाई टोकरले मागचा सामना जो झाला त्यामध्ये आई गौराई देव निषेधपाडा संघाला पराभूत व्हावं लागलं. त्या ठिकाणी मात्र बाजी मारली गेली ओमसाई बुगाडेपाडा संघानं. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला. फलंदाजी करताना पंचाचा इशारा आला, ग्रीन सिग्नल. पंचाच्या माध्यमातून सामना सुरुवात झाली. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज झाला. अनिकेत गोलंदाज भवेशसाठी तो चांगला चेंडू होता. खुल्या टप्प्याचा धावची ते दाट शक्यता होती. तो डेंजर हेड कडे आला होते योगेश, परंतु तसं काही घडलं नाहीये. कारण इथून जर तरला थाळा नाहीये क्रिकेटच्या मैदानामध्ये. ते बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक चांगला चेंडू हाताळला होता, त्यावरती सन्मानजनक फटका राहिला. तिथून एका जाव्यावरती समाधान. इथून जर बघितलं गेलं तर संघाचा स्वतःचं खातं ओपन होत असताना स्कोर कार्डचा श्री गणेश झाला. इथून गोलंदाज अनिकेत फ्रंटलाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेचं पहिला षटक P1 ज्या ठिकाणी सज्ज झाला. तुला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात. माई पिंपळ बाजार संघाच्या माध्यमातून योगेश आला स्ट्राईक वरती. यावेळेस प्रॉपर कनेक्शन प्रॉपर इलिव्हेशन पण उंची जास्त गाठली होती. लांबी तितकी गाठू शकले नाही. पुन्हा बब्बल जरूर झाले होते. क्षेत्ररक्षक पंचाचा इशारा आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला देत असताना षटकारामध्ये कन्वर्ट. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रार. चेंडूला मात्र हवाई सफर घडवलं गेलं. स्टँडर्ड डिलेवर षटकारामध्ये कन्वर्ट. फलक सारे पुढे सरसावत आला. साऊंड पोचलं जात आहे 7 या आकड्यावरती. 7 धावा फलकावरती. त्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. बॅट चली गे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाली होती, परंतु एकच जागेवरती समाधान मानावं लागेल. खऱ्या अर्थानं सातत्य कसं असावं, गोलंदाजचा पलटवार कसा असावा हे दर्शवून दिलं जातं. यावेळेस गोलंदाज अनिकेतने पुनरागमन केलं. त्या ठिकाणी मात्र षटकार आला होता योगेशच्या बॅट मधून. मात्र शांत ठेवलं. एकच जागेवरती समाधान. तू धावफलक एकने पुढे सरसावताना जाऊन पोचला गेला 8 ही आकड्यावरती. इथून प्रोटेक्शन त्या ठिकाणी मधला क्षेत्ररक्षक एक धाव परिपूर्ण झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण झाल्या. कारण क्षेत्ररक्षक थोडे बंबल झाले. खरा फेकी राहिली गेली आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर 2 धावा सहज रीतीने परिपूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचला गेला. दुहेर आकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धावफलकावरती. 10 रन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत बाय पिपळ बाजार संघ बघायला मिळतो. इथून यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, परंतु त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही. इथून मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव जरूर ऍड होणार धावफलकावरती. तू निर्धाव चेंडू हाताळला जातो. अशी चुकी झाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि तिथून जर बघितलं गेलं तर एक धाव मात्र आली. शेवटचा अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकात येईल. गोलंदाज सज्ज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मिस्ट्राई स्ट्रोक क्षेत्ररक्षक प्रयत्न करता जीवाच्या कादर आउटफील्ड मात्र त्या ठिकाणी अडला गेला चेंडू. त्या ठिकाणी नशिबाच्या 2 धावा सेव्ह मात्र होतात. प्रॉपर फटका होता. इंटू द गॅप मध्ये चेंडू सुद्धा ट्रॅव्हल झाला होता, परंतु मैदानाच्या मध्यात तो चेंडू मात्र स्टॉप मिळाला. तिथून पहिला षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोचला गेला. 13 रन ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. तुला लगेच नवीन गोलंदाज सज्ज करायचा चिडवून घ्या. जसं दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल तसंच मात्र त्याला 4 षटकांचे सामने आपल्याला खेळा. नंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. इथून 5वा सामना जरूर मैदानाच्या आतमध्ये रंगता. गोलंदाज सज्ज झाला. पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन गोलंदाज विनीत आला. पहिल्या षटक मात्र राहिलं गेलं ते म्हणजे पिपळ बाजार संघाच्या डावावरती. इथून 3 काळ तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर सज्ज करावे लागणार.
पॉवर प्लेचं दुसरं षटक विनीत सज्ज झाला राईट ऑफ राऊंड द विकेट. इथून कशा प्रकारे मात्र या चेंडूची हाताळणी केली जाईल कारण 13 धावा तर धावफलकावरती लागल्याची एक ड्रीमगत सुरुवात तर मिळाली म्हणजे माई पिंपळ बाजार या संघाला. इथून त्यालाच मात्र कन्सिस्टन्सीने पुढे न्यावं लागेल कारण सुरुवात चांगली झाली या शेवट सुद्धा तितकाच गोड करावा लागणार. परंतु सातत्यानं येणारे या प्रश्नचिन्हात कारण काय घडलं जाणार आहे काय बिघडलं जाणार हे सुद्धा या षटकामध्ये कळ कारण पॉवर प्लेचं हे षटक बंधनातलं षटक गोलंदाज सज्ज झाला त्यामुळे चांगला चेंडू तेजदार वेगावर स्वार झाला त्या ठिकाणी जरूर बॅटलेटी गेज होते एक वरती समाधान मानावं लागतं परंतु पंचाने दर्शवलेल्या बाईच्या स्वरूपात ही एक धाव ऍड होत्या कारण बॅटांनी बॉलचा काहीच संपर्क होऊ शकला नाही. थोडी चांगली सुरुवात मानावी लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून कारण ज्या ठिकाणी धावा मात्र येत होत्या पहिल्या चेंडूवरती ते जरा राहिला गेला एकावर स्वार झाला तिथून मात्र डॉट बॉल सुरू होता बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली. याही वेळेस बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होऊ शकला नाही त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर यावेळेस एक साफ्यावरती समाधान मानावं लागतं पायच्या स्वरूपामध्ये चांगल्या चेंडूंची हाताळणी केली जाते कारण व्हेरिएशन्स आहे गोलंदाजाकडे आणि त्याचाच पुरेपूर उपयोग केला जातो आणि डॉट बॉल आला. पुढचा चेंडू घेऊन पुढे एकदा सज्ज होणार आहे गोलंदाज विनीत आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी साकारतोय पण कौतुक केलं पाहिजे तशीच गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जातात. पहिलं षटक 13 धावांचं जरूर मोठं षटक राहिलं होतं इथून ट्रपलाईनच्या खूपच बाहेर डाऊन द लेगचा मारा राहिला गेला व्हाईट बॉल आलाय पंचचा इशारा पण पंचच्या भूमिकेमध्ये बघतो आणखी चुंबर साडासारात तर लेग पंचच्या भूमिकेत विशालच्या अंबासारात आमच्या संवेद गुणलेखकाची अचूक भूमिका बजावत असताना मात्र आदित्य ठाकरे सर बघायला मिळतात. इथून धावफलक जाऊन पोचलं जात आहे 16 रन नोंदी स्कोर कार्ड 16 धावा धावफलकावरती इथून प्रॉपर इथूनच अप्रतिम प्रयत्न राहिले होते चेंडूला अडवण्यासाठीचे एफर्ट्स मात्र राहिले होते परंतु चेंडू बॅकएंड एरियाला ट्रॅव्हल झाला कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे तो चेंडूला रोखणं मुश्किल आहे इथून मात्र चौकार आला कारण कुठेतरी रूम दिला होता फलंदाजासाठी त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेला त्याच्या कारणास्तव मात्र चेंडू सरळ बॅकएंड एरियाला क्लिअर होतो 4 धावांसाठी. ज्या ठिकाणी मात्र धावसंख्येवरती अंकुश लावला होता त्याला कुठेतरी पुन्हा एकदा रुलावरती आणलं जातं भविष्या माध्यमातून त्यामुळे पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रहार या वेळेस इंटू द गॅप मध्ये खेडीराला चेंडू ट्रॅव्हल झाला रिझन मध्ये चेंडू आला त्या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परत इथून तो करत असताना रोखून ठेवला खराब कॉलिंग होती योगेशाने भविष्य माध्यमातून परत इथून त्याला रोखून ठेवला 2 समाधान कुठेतरी आशिषने चुकी केली होती आणि त्या कारणास्तव मात्र या 2 धावा ऍड होणार धावफलकावरती 2च्या मध्ये धावफलक जाऊन पोचला गेला म्हणजे 22 रन नोंदी स्कोर कार्ड आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला अजून 2 चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या षटकातील ही वेळेस खराब क्षेत्ररक्षण यशी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय बाईच्या स्वरूपात वाईट +4 एकूण 5 धावा ऍड होणार आहेत आणि या 5च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं जात 27 धावा धावफलकावरती खराब गोलंदाजी बघायला मिळतं ते म्हणजे गोलंदाज विनीतच्या माध्यमातून 4 चेंडू मात्र या ठिकाणी हाताळले गेलं आणि खराब त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर धावा मात्र खर्च करतोय आतापर्यंत कुठेतरी चांगल्या चेंडूला गवसणी घालावी लागणार
धाफळक भरत वेगाने धावण्याला सुरुवात झाली आहे. कारण एका मात्र भवित्या तर यष्टीरक्षक चुकी करतो. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा मात्र खर्च केल्या जातात. यामुळे खेचून मारला पडतो मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले कोणते चुकी करणार नाही. साफ डिस्मिसर राहिले गेला फलंदाज बाद होतो. या ठिकाणी भवित येतोय बॅक टू द डगआउट गॉन. चंद्रकांत दाखल होतो. वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. तरी तोंड शेवटच्या अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील या शेवटच्या अंतिम चेंडूवरती किती धावा जमवणारा चंद्रकांत आपल्या संघासाठी. तर इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय. त्यामुळे डाऊन द लेगचा मारा राहिला जातोय. पंचांच्या तव्यात वाईट स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मात्र खर्च केली जाता. यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून फलक जाऊन पोचलं गेलं. या एकच्या मदतीने 28 धावा फलकावरती प्रति आतापर्यंत धावसंख्या जर बघितली गेली तर 28 वरती जाऊन स्थिरावली जात आहे. शेवटच्या अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. त्या ठिकाणी गोलंदाज विनीत सज्ज झाला. इथून मोठा प्रहार करायचा होता. बॅटाने बॉलचा काहीच संपर्क नाही. या प्लेंडर बेस डॉट बॉल आला आणि षटक मात्र संपुष्टात आला. 2 षटकाच्या कडे 14ची सरासरी गाठत असताना धावफलक जाऊन पोचलं जात आहे. 28 धावा धावफलकावरती. लगेच असं नवीन गोलंदाज आपण गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज करायचा याची नोंद घ्या. जास्त वेळ घ्यायचं नाहीये. तुडनिकेत आला आणि तू जर बघितलं चेंडू बराच काळा कॉटन बॉलची संधी सोपा झेल मात्र धरतीला दान केला जातो. तू नाराज आहे हताश कारण इथून संधी निर्माण झाली होती. आणि तू जर बघितलं गेलं तर या 2 धावा फलकावरती ऍड होणार. कुठेतरी चुकी केली कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते स्वतः मात्र कॉलिंग केली होती की मी कॅच घेणार. चेंडू खाली पोचले सुद्धा होते परंतु एक सोपा झेल मात्र धरतीला दान केला जातो. स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे एकदा आले. त्यावेळेस कोणती चुकी होणार नाही. डिस्मिशन राहिले गेलं. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद यावेळेस बघायला मिळतो. तो म्हणजे योगेश येतो बॅक टू द डगआउट ऑन. तुंड स्विचचा अटेम्प्ट केला जरूर होता परंतु तिथे जर बघितलं तर बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होणारा आणि मात्र पलटवार करतोय. जरी झेल त्या ठिकाणी सोडला असेल तर हे पुढच्या चेंडूवरती विकेटचा पतट पत्र झालं गेलं आणि त्याने योगेशला पाठवलं गेलं बॅक टू दी पवेलियन.
थोडासा बरं डिलिव्हरी प्लेट डॅमेज डॉट बॉल. याही वेळेस चंद्रा पूर्ण बीट होतोय. डॉट बॉल याही वेळेस आला. एक बाकी गोलंदाजी केली. अट्रॅक्टिव्ह लेदर लाईनला मेंटेन मात्र केलं जातं. काही षटक राहिले गेलं आतापर्यंत जर विचार केला गेला तर अवघ्या 3 धावा खर्च करतो. एक विकेट त्याच्या डावावरती 2 धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 31 च्या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील ज्या ठिकाणी निकेत झाला. स्वतः फॉलो थ्रू चांगला क्षेत्ररक्षण. षटक संपुष्टात आला. इथून जर बघितलं गेलं तर 3 षटक संपुष्टात आलात. ज्या ठिकाणी मात्र 14ची सरासरी गाठले गेले ते प्रोजेक्टेड स्कोर मात्र 70च्या आसपास दाखवला गेला होता. परंतु यावेळेस चांगली गोलंदाजी राहिली गेली. त्या ठिकाणी अवघ्या 3 धावा खर्च करत असताना मात्र धावफलक जर बघितलं गेलं तर जाऊन पोहोचला गेला 31-31 नोंदी स्कोर गाठ. आतापर्यंत अजूनही 3 षटक संपुष्टात झाला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही शेष अजूनही शिल्लक. आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. नेमवार गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झाला. आशिष आला. राईट ओव्हर द विकेट यावेळेस भावेश आहे. परंतु भावेश सातत्याने बघतोय शैली शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. सरळ बॅटने धावा येत नाही आहेत. कुठेतरी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला त्यावरती मात्र डॉट बॉल आला. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही स्विच हिट खेळू शकणार नाही. अचूकरित्या मात्र फुटवर्क रीड केलं जातं त्या ठिकाणी फलंदाजाचा आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. यावेळेस अप्रतिम तेज दर्रार डॉट बॉल आला. याही वेळेस बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव आलेत. डॉट बॉल बघायला मिळतात. सरळ बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. इथून मात्र फलंदाजाला त्या अनुषंगाने पहिला षटक भविष्य सुरुवात करून दिली होती. तदनंतर योगेशने मात्र जे बंडार स्टार्ट करून दिली होती त्या अनुषंगाने 2 षटकामध्ये 28 धावा होत्या. तदनंतर मात्र विकेटचा पतन झाला. इथून मात्र खराब स्थितीमध्ये बघायला मिळतो तो म्हणजे माईम पिंपळ बाजार. यावेळेस बिमर आला. आईच्या अतिरिक्त वरती चेंडूच्या आतकडली बघायला मिळाला आशिष या गोलंदाजच्या माध्यमातून. आणि तिथून एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव ऍड झाली आणि फ्रीडचा संकेत आत खोलण्यासाठी संधी. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करावा लागणार आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत. इथून प्रहार तर चांगला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. तैनात त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. कुठली चुकी करणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला. धावतीच्या सुरुवात फलंदाज बाद होण्याची शक्यता होती परंतु इथून मिस झाला. आणि इथून मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. काय अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय गोलंदाज आशिष. त्यामुळे मोठा प्रहार सातत्याने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो. ते खूप भरता वेगाने घेतली. इथून धावतीची संधी आणि इथून काय घडलं जात पापन क्रीज वरती फलंदाज सेफ. प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळतं. त्या ठिकाणी चंद्रकांत आणि भावेशच्या माध्यमातून एकेर दुहेरीला प्राधान्य देत असताना मात्र दोन्ही फलंदाज आणि धावफलक 2च्या मदतीने जाऊन पोहोचलं जातं. ते म्हणजे 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती. दोन 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ समाप्त बाकी या शेष. यावेळेस पूर्ण चेंडू करले गेलेला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतात. तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला गेला. दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने परिपूर्ण होता.
अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी मात्र पहिले 2 चेंडू स्विचिटचा टाइम राहिला गेला. सबरेट डिलिव्हरी जर आपण बघितली तर डॉट बॉल स्वरूपामध्ये. तदनंतर मात्र भावेशला कळून चुकलं की इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. इथून मागच्या 3 चेंडूवरती सलग 3 चेंडूवरती 2-2 धावा जमत असताना दाफलक जाऊन मात्र नेऊन ठेवलं जातं 38 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल गोलंदाज आशेष या गोलंदाजाचा. गोलंदाज सज्ज झाला राईट ओव्हर द विकेट. तर ऑन स्ट्राईक वरती या भावेश स्विच हिटर सक्सेसफुल तर झाला. धावतीची संधी या मिसफिल्ड झाले गेले. बॅकअप चांगला तिथून एकाच जाव्यावरती समाधान. धावफलक एकने पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 4 षटकाच्या खेळीस 39 धावा. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड आतापर्यंत. लॉस ऑफ 2 विकेट्स अशी स्थिती. लगेच प्लेच गोलंदाज सज्ज राहायचा कारण शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर मी विनंती करेन श्री गौतमी चिंतूपडा विपक्षामध्ये साई एकता पडगे दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायची याची नोंद घ्या. तर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर श्री गौतमी चिंतूपडा विपक्षामध्ये साई एकता पडगे दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन या षटकाच्या समाप्तीनंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचा टॉस बॉक्स वरती याची नोंद घ्या. तर किरण दाखल झाला शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. इथून डेथ ओव्हर मध्ये सज्ज झाला. तर भावेश त्याच्या बॅट मधून 8 चेंडू फेस करत असताना 7 धावा वरती खेळतो वैयक्तिकरित्या. तर चंद्रकांत त्याने मात्र खातं ओपन झालं नाही कारण 4 चेंडू त्याने सुद्धा फेस केलेत. पुन्हा पूर्णपणे अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला जातो परंतु डॉट बॉल आला कारण इथून चांगला चेंडूंची हाताळणी केली गेली. तिथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. पूर्णपणे सफल झाले होते. ऑफ स्टंपवरती झुकले होते. त्या ठिकाणी फॉलिंग स्वीप स्वरूपामध्ये खेळायचं होतं. बॅकएंड एरियाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचं काहीच कनेक्शन होऊ शकलं नाही. तिथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. इथून डेथ ओव्हर या डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी साकारता. पहिल्या चेंडूवरती तरी वर्चस्व राहिलं गेलं गोलंदाज किरण या गोलंदाजाचं. याही वेळेस अक्रॉस दी लाईन झाले होते. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र दुसरे धाव सहज रीतीने पूर्ण होणार. इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जात आहे भावेशच्या माध्यमातून. इथून धावफलक या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलं जात आहे 41 रन 41 धावा धावफलकावरती. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 41 धावांपर्यंत बदल मारले गेले आतापर्यंत. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूवर किती धावा जमवेल तो म्हणजे पिपळ बाजार संघ इथून मात्र ज्या फटक्याच्या शोधामध्ये होता तो फटका मात्र त्याला गवसल्या. शॉर्टपे चेंडू होता त्याला मात्र जागा बनवून फेकून दिल्या गेल्या भेड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. आणि 2 धावफलक आणि पुढे सरसावलं जाणार जाऊन पोचलं जात आहे 6च्या मदतीने. ते म्हणजे 47 धावा. जुने 3 चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी साकारावी लागणार म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमला गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला किरण वरती हल्ला बोला कारण पहिलाच बॉल डॉट बॉल आला असेल तरी आतापर्यंत 3 चेंडू वरती 8 धावा खर्च करतो गोलंदाज किरण. 4था चेंडू असेल पुन्हा एकदा सज्ज झाला भावेसाठी. याला फुलटो चेंडू त्याला मात्र इंटू द गॅप मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक जरूर फील्ड मात्र झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होता. चंद्रकांत येतोय बॅक टू दी डगआउट गॉन. देवमान प्लीज वार्म करप आपण जायचा मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. धक्का क्रमांक 3 धावचीच्या स्वरूपात चंद्रकांत बाद होता. धावफलक 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं जात आहे. दोन स्विचचा अटेम्प्ट डॉट बॉल आला.
आतून शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस उडवलाय चेंडूला, हवाई सफर घडवलाय. चेंडू सरळ स्ट्राईट एंड डिलेव्हर फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केला. धावफलक सारे पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 54 धावा आणि 55 धावाचं टार्गेट सेट केला. यानंतर मात्र होणारा सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना, ज्या ठिकाणी श्री गौतमी चिंतूपाडा विपक्षामध्ये मात्र सामना रंगला जाणारा तुमच्या साई एकता पडगे दोन्ही संघाचे कर्णधार मात्र त्या ठिकाणी आमच्या समोर जॉईन झालेत. तर इथून आपण नाणेफेकी करणार आहोत. त्या ठिकाणी मात्र संदीपजी अंबासरांचे शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना साई एकता पडगे विपक्षामध्ये श्री गावदेवी चिंतूपाडा. प्लीज लगेच चित्रक्षण सजवून घ्यायचा आहे. पिंपळ बाजार संघाला विनंती असेल. त्या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना असेल, ज्या ठिकाणी मात्र दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये, एका बाजूला श्री गावदेवी चिंतूपाडा तर एका बाजूला साई एकता पडग्या. इथून कोणता संघ असेल मात्र विजयश्री संपादित करेल, कारण 30 चेंडू आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजे भाई पिंपळ बाजार या संघानं. तिथून संदीपजी अंबासरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाणार. फ्रेंच चषक केळवा रोड 2026 चा रणसंग्राम आजपासून ही सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या 14 मार्च पर्यंत रणसंग्राम मात्र याच मैदानामध्ये 10-8 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा मात्र आपण बघणार आहोत. पर्व पहिलं जरी असलं तरी एक वेगळी उंची मात्र या स्पर्धेनं गाठली गेली आहे. या स्पर्धेचे सर्व अर्थात संदीपजी आंबासाहेब त्याच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल आणि इथून मात्र पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना असणारा तो म्हणजे साई एकता पडगे विपक्षामध्ये श्री गावदेवी चिंतूपाडा या दोन संघांदरम्यान एक कडवी लढत, कडवा संघर्ष मात्र आपल्या भेटीसाठी येणारा. श्री गावदेवी चिंतूपाडा संघाचा कॉल असेल तर इथून साई एकता पडगे संघ प्रथम आपण नाणेफेकी जिंकली गेली आहे. काय निर्णय असणार आपला? क्षेत्ररक्षण करू. तर प्रथम क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये. अच्छा, 50 धावांपर्यंत रोखण्यामध्ये तुमच्याशी कोणते गोलंदाज आहे जे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाचे योगदान देणार आहेत? राहुल सातवे आहे, नयन माली आहे आणि सुजित किरकिरे आहे. एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन आणि नियोजन तर चांगलंच आहे. क्रिकेट सोबत जास्त वेळ घेणार नाही आहे. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून वळूयात गावदेवी चिंतूपाडा संघाच्या कर्णधाराकडे. प्रथम जर नाणेफेकी जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता तुम्ही? क्षेत्ररक्षण. आता वनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायच्या, तर फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये की धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस. 50 प्लस धावा करण्यामध्ये असे कोणते तुमचे 2 ट्रम्प कार्ड फलंदाज असतील जे मात्र आज महत्वपूर्ण योगदान देतील? अश्विन, शुभम, राहुल. क्रिकेट सोबत जास्त वेळ घेणार नाहीये. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. तर टॉस बॉक्स वर असे न्यूज आहे की प्रथम नाणेफेकी जिंकून साहित्य पडगे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेल्या ते म्हणजे श्री गावदेवी चिंतूपाडा संघाला. जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 55 धावांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजेच भाई पिंपळ बाजार या संघानं तो सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विनीत आणि अभिजित ही जोडी. विनीत स्ट्राईक वरती त्या ठिकाणी गोलंदाजी चांगली साकारली होती जरूर, परंतु इथून फलंदाजीमध्ये तो दमखून दाखवावा लागेल कारण 11च्या सरासरीनं धावा बनवायच्या. 55 धावा 5 षटकांमध्ये
इथून पहिल्याच चेंडूवरती आक्रमण बघायला मिळाला. त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होतं. चांगला फील्ड मात्र झालं. एकाच धावेवरती समाधान भवित ज्याने चांगला स्टार्ट मिळवून दिला होता आपल्या संघासाठी. त्यावेळेस वाटलं होतं की 60+ धावा जरूर जमवल्या जाणार आहेत, परंतु त्या ठिकाणी गोलंदाज आला. विनीतने मात्र ती चांगली गोलंदाजी साकारली. तिथून मात्र पलटवार राहिला गेला. समोरच्या संघाला थांबवण्यामध्ये यश आला. इथून चांगला चेंडू झोनमुळे जरूर ट्रॅव्हल झाला. चंद्रकांत चेंडूला फील्ड करतात. त्यावर जर बघितलं गेलं तर एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरीला मात्र प्राधान्य द्यावं लागणार आहे, कारण इथून थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारचा खेळ डिसिप्लिन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालला. इथून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाहीये. डॉट बॉल आल्या सबमरीन डिलिव्हरी स्वरूपात हा चेंडू राहिला गेला, कारण हे पॉवर पेचा षटक आहे. इथून तुम्हाला पॉवरफुल बनवावं लागेल. क्षेत्ररक्षक मात्र बघितलं गेलं तर दोनच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत, परंतु अचूक टप्प्यावरती भेदक मारा ज्या ठिकाणी चक्रव्यूह सजवलं जातं त्या ठिकाणी मात्र आपण बघितलं गेलं तर गोलंदाजी साकारली जात आहे. याही वेळेस अप्रतिम डिलिव्हरी अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी केली जात आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. पवित काय गोलंदाजी साकारतोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, 2 धावा खर्च करतोय. गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर पेच्या या पहिल्या षटकामध्ये याही वेळेस अप्रतिम कोलवट टप्प्याची लाईन बॅटची जरूर होती. धावची संधी मात्र निर्माण झाली होती. अभिजित डेंजर हँड कडे आले होते. दाट शक्यता मात्र निर्माण झाली होती, परंतु या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आला. एकच्या मध्ये त्या धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 3 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल. इथून अभिजित सुद्धा संघर्ष करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश येणार नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू सुद्धा भवीचा डॉट बॉल आला. षटक संपुष्टात आला आणि इथून जर बघितलं गेलं तर पहिलं षटक संपुष्टात आला. 3 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 52 धावांची गरज विजयासाठी आहे. ती म्हणजेच इथून ओमसाई खारलेपणा या संघाला नवीन गोलंदाज लगेच सज्ज करायचं. प्लीज तुम्हाला विनंती असेल, प्रेमळ निवेदन असेल, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. इथून अभय दाखल होतो. गोलंदाजी ट्रॅक वरती आला. त्या ठिकाणी अभिजित आणि विनीत संघर्ष करतात. इथून बॅटचे डिगे क्षेत्ररक्षक आलेत. कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. यावेळेस येतं विनीत. बॅक टू द डगआउट. गॉन. न्यू बॅटर प्लीज सज्ज राहायचं. तुम्हाला सुद्धा विनंती असेल वॉर्मअप करा. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. तुम्हाला सुद्धा विनंती असेल. चावल्याचा दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल तेव्हा सर्व विजय संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण 4 षटकांचे सामने असतील याची नोंद घ्या. तुंडा इथूनच
इथून नशिबाची साथ मिळाली या फलंदाज अर्पणला, कारण चेंडू मात्र आदळला होता यशीवरती, परंतु बेल्स पडली नाही त्या कारणाचं जीवनदान ती संधी सुद्धा निर्माण होती, परंतु एकाच धाव्यावरती समाधान पूर्णपणे बांधून ठेवला या ठिकाणी माईम पिंपळ बाजार या संघानं. ते म्हणजे ओमसाई खार्लेपाडा संघाला कोणत्याच प्रकारची फलंदाजांना हात खोलण्यासाठी संधी नाही आहे. तिथून जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूंचे हाताळले आतापर्यंत मोठ्या प्रमाणात, आतापर्यंत 4 चेंडू निर्धावात 1 विकेटचा पतन सुद्धा आला. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत, सॉफ्ट डिसमिसल राहिलं गेलं, एक सुपर सेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला आणि फलंदाज अभिजित ठरलाय फेल, येतोय तंबूच्या आसऱ्याला. इथून महेश दाखल झाला फलंदाजी ट्रॅक वरती, त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती महेश दाखल झाला. 2 डाऊन प्लेयर 4थ्या क्रमांकावरती आला. चांगली गोलंदाजी साकारली जाते कार्लेपाडा संघाच्या वाद्यावरती, फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला त्या ठिकाणी तैनात आहेत, प्रोटेक्शन एकच हवे व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते ना, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चक्रव्यूह सजवला त्याच ठिकाणी मात्र चेंडूंची वारंवार हाताळणी केली जाते आणि त्याच कारणास्तव मात्र धावा न येताना आपण बघतोय, कारण अशा प्रकारची गोलंदाजी खूप महत्वाची असते. यावेळेस तेज दरार जरूर आहे, भन्नाट वेगावर स्वार पण बद्दांचा इशारा आला डाऊन द लेगचा मारा आणि इथून वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपातील हे एक धाव मात्र ऍड होईल धावफलकावरती. धावफलक धावून पोहोचल्या गेला 6 या आकड्यावरती. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आणि आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू चेंज ऑफ द पेस गतीमध्ये व्हेरिएशन्स बघितलं गेला, इथून मात्र निर्धाव चेंडू आला. 2 षटक संपुष्टात 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये 49 धावांची गरज असेल विजयासाठी. इथून भवित पुरुषाला इथून मात्र मॅच मध्ये येणं खूप दरवाजे बंद केले गेले, तर म्हणजेच ओमसाई खार्लेपाडा संघाचे इथून तारणहार कोण असेल विघ्नहर्ता म्हणून कार्य कोण करेल, कारण मॅचला बाहेर काढावं लागणार आहे. इथून जर बघितलं गेलं तर धावफलक आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल. 55 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर त्याला मात्र काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज भवित पुन्हा एकदा सज्ज झाला. दुसरा षटक पाहायला मिळतात. त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी पहिला षटक सुद्धा त्याच्या नावावरती होता आणि तो मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल आला. पंचांचा इशारा शर्यत सुदूर ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी राहिला गेला, त्यामध्ये यश आलं नाही. तो जर बघितलं गेलं तर वाईट बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपातील 1 धाव ऍड झाली स्कोर कार्ड वरती. तो मात्र चेंडू बराच कालव्यामध्ये चंद्रकांत जरूर आले होते, परंतु तद्वार चेंडू लांब राहिला जातो आणि इथून मात्र 1 धाव सहज रीतीने पूर्ण होत्या.
धावफलक एकने पुढे सरसावताना जाऊन पोचते गेल्या. पुढे सरकले जाता या एका धाव्याने धावफलक जाऊन पोचले जाता ते म्हणजेच 9 धावा धावफलकावरती. इथून पर्यंत चांगले होते. इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत असताना चेंडू सरळला सीमा रेखा पार. महेश बॅट मधून आलाय चौकार 4. इथून प्रॉपर टायमिंग आहे, प्रॉपर इलिव्हेशन आहे. त्याने मात्र फेकू दिला लॉंग ऑनच्या वरून षटकारासाठी. इथून भवित वरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. कुठेतरी म्हटलं होतं विघ्नहर्ता म्हणून कार्य करावं लागणार आहे. ते मात्र आशेचा किरण दर्शवला तो म्हणजेच फलंदाज महेश फलंदाजानं. धावफलक यावेळेस 6 पुढे सरसावली गेली. 6 धावांची मोहर मात्र उठवली गेली. धावफलक 19 धावा धावफलकावरती. यावेळेस अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी आली. डॉट बॉल आला कारण पलट वार करणं खूप गरजेचं होतं. थोडंसं प्रेशर मात्र कन्वर्ट झालं होतं. बरोबर जरूर पाठीशी असेल पण तो षटकार चौकार आल्यानंतर ते खचलं गेलं होतं आणि त्याला मात्र पुढे एकदा बॅक केलं गेलं. इथून डॉट बॉल आला. इथून यावेळेस बॅट रेडी गेज बॅकेट एरियाला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथून जर तो यशस्वी झाला असता जी स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालं असतं परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवरती सुद्धा 1 धाव आली. या षटक संपुष्टात आला. ज्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचलं गेलं एकच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावांचा अजूनही टार्गेट पूर्ण करायचा. विजय व्हायचा असेल तर ओमसाई खारलेपणा या संघाला. इथून भावेश आला. पहिलाच बॉल आखून टप्प्यात शिलेतन लाईन परंतु मोठा प्रहार करायचा होता तिकडे मिस झाला आणि इथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. इथून याही वेळेस मोठा प्रहार करायचा होता. बॅटची बॉटम एज यावेळेस यष्टीरक्षक कोणती चुकी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आला. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला जातो. 1 धाव परिपूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र धावचीची संधी परंतु दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण झाली. प्रतिम पंचांचा इशारा आला पाईच्या स्वरूपामध्ये. या 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. कुठेतरी सरळ बॅटने धावा येत नाही त्या ठिकाणी स्विचचा प्रयत्न राहिला गेला. इथून जर बघितलं गेलं तर बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा ऍड झाल्यात. इथून याही वेळेस बॅट रेडी गेज क्षेत्ररक्षक तैनात एरियाला. आणि इथून मात्र एकच जागेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. एकच जागेवरती समाधान मानावं लागतं. फलक जाऊन पुस्तक गेलं 23 या आकड्यावरती. त्यावेळेस चांगला प्रहार विकेटला क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्नातून राहिले होते त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं का 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. यामुळे नशिबाची साथ आहे. त्या ठिकाणी मात्र बॅकहँड एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी मात्र 1 धाव आणि एकच धावेवरती समाधान. पंच बॅटमधून जरूर त्या ठिकाणी चौकार आली होती
परंतु इथून एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. षटक संपुष्टात आला आणि इथून अर्धा पल्ला पार केला जातोय. कारण 28 धावा धाफलकावरती आपण बघितलं. येणारे चेंडू असतील 6.5 चेंडू मध्ये 27 ची गरज आहे. इथून मॅच मध्ये रंगत येईल कारण प्रत्येक चेंडू हा निर्णायक असेल. त्या ठिकाणी पहिला चेंडू मात्र दर्शवून देणारा कोणता संघ विजय संपादित करेल. कारण प्रथमच 6 चेंडू 27 ची गरज असेल. देवेंद्र आला. 6 चेंडू 27 धावा रोखण्यासाठी पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा होता. मिस्टर स्ट्रोक चंद्रकांत आले. प्रयत्नातून राहिले परंतु एकाच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवून घेतली. ते म्हणजे याचा महेश या फलंदाजानं त्याला मात्र थोडस आशेचा किरण की त्याला मात्र स्वतःवरती आत्मविश्वास तुम्ही खेचून तर मारला परंतु चेंडू बराच काळ हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक भावेश आलेत. कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद महेश येतो बॅक टू द डगआउट गॉन. बॅकडेला चेंडू ठरला. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रतिष्ठाप मात्र लावलाय आपल्या संघासाठी महत्वाच्या 4 धावा सेव्ह केल्यात. इथून प्रॉपर टायमिंग त्याला रोखणं मुश्किल आहे. अनेकांच्या बॅट मधून लेट पण थेट आलाय षटकार. याही वेळेस सरळ बॅटचा वापर तर रक्षक चांगले प्रयत्न राहिले गेले. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी जेव्हा कात्रे धावले होते योगेश चेंडूला स्टॉप मिळवला. इथून या सेव धावा केल्यात. प्रत्येक चेंडूवरती चांगले प्रयत्न राहिले गेलेत. जानू शेखरनं गोलंदाजा बरोबर वाढलं जावं यासाठीचे ते प्रयत्न. तो या वेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये तर रक्षक भावेस आले होते. चुकी जरूर झाली पण तो इथून विजय संपादित केला. तो म्हणजेच पिंपळ बाजार संघानं प्लीज संयुक्त बडक्या संघाला विनंती असते आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. तर इथून 2 सलामीवर बॅटर आपण सज्ज ठेवायच्यात. श्री गावदेवीची तुम्हाला सगळा विनंती असेल.